नमस्कार मंडळी, आपण आज डाळ मेथी खिचडी बनवणार आहोत. मुगाच्या डाळीची खिचडी आणि मेथी अशी मिक्स खिचडी बनवणार आहोत आपण आज. आणि ही खिचडी जी आहे एवढी सॉफ्ट बनणार आहे, ती लहान मुलंसुद्धा व्यवस्थित अशी मजेत खाऊ शकणार. तर आपण काय केलं ना, तेल घेतलेलं आहे 3 चम्मच आणि त्यामध्ये 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहे. आणि त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि छोटासा बटाटा टाकलेला आहे आपण. आणि त्याला सगळं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. आता काय केलं, आपण अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेला आहे आणि त्यामध्ये गरम मसाला टाकला आहे आपण अर्धा चम्मच. आता ही खिचडी आहे ना, जास्त आपल्याला तिखट बनवायची नाही किंवा मसालेदार नाही बनवायची जास्त. लहान मुलं खातील या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायची. आता मी काय केलं ना, 1 वाटीच्या प्रमाणाने काय केलं, 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि हा तांदूळ जो आहे मी आंबेमोहोर तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने कोणताही तांदूळ वापरू शकता इथे. आता आपल्याला काय करायचं, तांदूळही व्यवस्थित त्यामध्ये सगळ्या भाज्यामध्ये तेलामध्ये आपल्याला काय करायचं ना, फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ही मी इकडे काय केलं ना, अगोदर कुकरला मेथी स्वच्छ करून मेथी आणि मुगाची डाळ 1 वाटी असं व्यवस्थित कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या त्याच्या. आणि त्याला व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे. आता काय केलं ना, ती मेथी डाळ आपण कुकरमध्ये टाकली, तर आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला काय करायचं ना, 3 वाट्या पाणी टाकायचं त्यामध्ये. आणि व्यवस्थित काय करायचं ना, मीठ टाकून आपल्याला त्यामध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला ह्या खिचडीला. आता काय करायचं ना, आपल्याला खिचडीला एक तडका लावायचा. त्यामध्ये आपण तूप घेतलेलं आहे आणि तुपाचा तडका दिला आपण लसूण वगैरे टाकून. आणि त्याचा तडका आपण खिचडीला दिलेला आहे. हे बघा, आता आपली खिचडी रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आपली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय.